अर्धशतक पाहिलं. नॉट आउट त्याच्या बॅटमधून 51 धावा आल्या. तो सध्या सलामीला आला आणि त्याच्या समेत या संघाचा कॅप्टन अजय गरत येताना पाहायला मिळतोय. चार ओव्हरची मॅच आहे आणि या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण सलामीला पाहू शकता. ऑन द स्ट्राइक अजय गरत, नॉन स्ट्राइकिंगला हरीश पाटील. ही सलामीची जोडी दाखल झाला आणि दादरपाडा संघाकडून गोलंदाजीसाठी दाखल होईल ओमकार कोळी. दादरपाडा एक्सप्रेस एक वेगवान गोलंदाज. क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये निमिषला तैनात केला. वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये आपण प्रीतम भोईरला पाहू शकता. दोन्ही ऑफिशियली पंच पुन्हा एकदा गणेशजी बाबिस्कर सर आणि गणेश हेमंतजी कोळी आपल्याला दोन ऑफिशियली पंच पाहायला मिळतात. गेम ऑफचा इशारा आला. 4 ओव्हरची मॅच ही फार महत्वाची मॅच पाहायला मिळाली. 2 सकाळच्या सत्रामध्ये सामने जिंकले देवा ग्रुप आवरे या संघानं. त्यांच्या समेत कोणता संघ लढेल यासाठी ही मॅच. पहिलाच बॉल अजय गरतचा तडाखा. पहिल्या चेंडूवर प्रत्युत्तर दिलंय. ओमकार कोळीच्या विरुद्ध आलेला हा पहिल्या चेंडूवर पहिलाच षटकार. ओमकारच्या विरुद्ध पहिल्या चेंडूवर अजय गरतच्या बॅटमधून षटकार आला. अजय सातत्याने या नावाची दहशत काय वेगळीच राहिली केळवणीच्या संघामध्ये. समोरच्या दिशेनं लॉंग ऑन मध्ये चेंडूला पाठवून दिले. लॉंग अँड स्ट्रॉंग बॅक टू बॅक आलेला अजय गरतच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. बॅट बदललेले हे बॅक टू बॅक 2 षटकार ओमकारच्या विरुद्ध. यावेळचा हा फटका एलिव्हेशन पडले कमी. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. प्रीतम भोईर वेगाने आलाय. महत्वाचा जेल टिपला जातोय आणि या मॅच मधील गोल्डन विकेट ओमकार कोळीने मिळवलाय. बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर फलंदाज अजय गरत झालेत जेलबाद. महत्वाची विकेट मिळून दिले ओमकारना. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता निशांत 11 दादरपाडा अजय कुमटे यांनी हा संघ पुरस्कृत केला आणि आजच्या गटामध्ये 4 संघ ज्यांनी पुरस्कृत केलेत. ओमकार माळे आलेत. तिसऱ्या क्रमांकावर आणखीन एक विस्फोटक खेळाडू दाखल होईल डेव्हिड 11 केळवणे संघातून. समोर मात्र ओमकार कोळीला फेस करावं लागेल. हा बॉल आणखीन एक वेळा आक्रमण केले. मिस टायमिंग फटका जरूर आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडूला पाठवून दिलंय. आल्या आल्या ओमकारच्या विरुद्ध ओमकार माळीने लगावलेला हा बेमिसाल षटकार. प्रात्यक्षिक केळवणे संघानं दाखवलंय आणि दादरपाडच्या ओमकारच्या विरुद्ध आता केळवण्याचा ओमकार माळी त्या नंबरच्या सुआ लढवत असताना आणखीन एक फटका सजवलाय. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ओमकार माळी साडी त्याच्या बॅट मधून आलेला हा लांब लचक षटकार. चार चेंडूवर 18 धावा आल्यात ओमकारच्या विरुद्ध. यावेळचा आणखीन एक फटका सजवलाय.
5 चेंडूवर आज 5 षटकार पाहायला मिळालेत ओमकार कोळीच्या विरुद्ध आणि धावपटलावर धाबा लागले गेले आहेत यावेळी 30 धावा. तीस धाबा आल्यात पहिल्या षटकामध्ये. षटकारांची भाषा बोलली जाते केळवणे संघाच्या बॅटिंगच्या माध्यमातून. पाच चेंडूवर 5 षटकार ओमकार कोळीच्या विरुद्ध आले. सलग 3 चेंडूवर 3 लगावलेत ते म्हणजे ओमकार माळीना. हरीश पाटील जो नॉस्ट्राईकला मागातपासून पाहतच बसत होता चेंडूकडे, त्याला आता स्ट्राईक मिळालाय. गोलंदाज आलाय रोहित गायकवाडचं सुद्धा स्वागत केलंय. मोस्ट वेलकम रोहित या आणि आपलं स्वागत आहे हरीश पाटीलच्या बॅट मधून. मागील खरं तर मॅचची इनिंग जणू काय आता कंटिन्यू करतोय हरीश पाटील. सात चेंडू खेळलेत, 6 षटकार मारलेत. केळवणे संघानं काय दहशत निर्माण केलंय. आज उरण तालुक्यामध्ये येऊन या गावदेवी गावठाणच्या क्रीडांगणामध्ये एक वेगळा विक्रम. यावेळचा फटका जरूर चांगला डान्सिंग डाऊनचा एक्स्ट्रा कव्हरेज त्यांच्या दिशेने चेंडू फरार होईल सीमा रेषा पलीकडे. आणखीन वेगानं मिळतील त्या केळवणे संघाला 4 धावा. मध्ये ते डेबिट 11 गावदेवी केळवणे संघाच्या बॅट्समनच्या बॅट मधून आलेत. रोहित गायकवाडचा हा बॉल आखूड टप्प्याचा जरूर पाहायला मिळाला. मिड विकेट ट्रीजर मध्ये फटका खेळून काढलाय. सिंगल रन्स मिळेल. दुसरीसाठी पलटण्याचा प्रयत्न देखील होता पण थांबवले ओमकारनं. बऱ्याच अवधीनंतर आज या मैदानात या मॅच मध्ये पहिली धाव आली ती म्हणजे धावून. कारण मगापासून षटकार चौकारांची भाषा बोलली जात होती केळवणे संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून. रोहित गायकवाड एक नामवंत एक अपकमिंग स्टार आहे, त्याची सुद्धा चांगली गोलंदाजी नेहमी पाहिली आम्ही. यावेळचा आणखीन एक फटका क्लासिकल स्ट्रोक लॉंग ऑफला क्लिअर करत असताना आउट ऑफ द पार्क ओमकार माळी ब्रँडेड हा षटकार. आज विक्रम केला 103 धावांचा डेबिट 11 गावदेवी केळवणे संघानं. ओमकार माळीच्या बॅट मधून सलग 4 चेंडूवर 4 षटकार देखील आलेत. हरीश पाटीलनं या क्रीडांगणामध्ये आज अर्धशतक सुद्धा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालंय. आज 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा विक्रम ओमकार माळी याच्या नावावर राहील का हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. कमालीची आज बॅटिंग दाखवलंय ओमकार माळीनं. आज पनवेल तालुक्यातून आलेला हा संघ लोकसंख्येनं सुद्धा तेवढाच मोठा आहे, विस्तारानं सुद्धा केळवणे संघ भरपूर मोठा आहे, मतदानामध्ये सुद्धा प्रचंड मोठा असलेला केळवणे आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये आज आपल्या कारकिर्दीमध्ये सुद्धा मोठा स्कोर याच केळवणे संघाने केलाय. त्यामुळे विशेष तुमचं कौतुक आहे. धावपटलावर धाबा लागल्या गेल्यात त्या म्हणजे 47 धावा 47 रन्स. एका बाजूला हरीश पाटील लढतोय तर त्याला चांगली साथ देतोय तो ओमकार माळी. काय चांगला खेळ रंगलाय आज या गावठाणच्या मैदानामध्ये. दादरपाड्याच्या विरुद्ध 4 चेंडूवर 4 षटकार मारण्याचा विक्रम ओमकार माळीने केलाय. अजय कुमटे यांचं आगमन झालंय. एकाच लॉट मध्ये 8 संघ खेळतात आणि त्यामधील 4 संघ आयशा 11 या नावाने खेळतात. यापेक्षा घवघवीत यश काय असेल. बिग पॅकर सर्वात मोठे पुरस्कार ते लाभलेत ते म्हणजे उरण तालुक्यासाठी नाव आहे अजय कुमटे. रोहित गायकवाड ओमकारच्या समोर आखूड टप्प्याचा हा बॉल शर्वेश थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. गणेश बाविस्कर सरांचा इशारा येतोय इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाईल. 48 धावा धावपटलावर लागल्या गेल्यात.
थोडस दडपण जरूर जाणवते, प्रेशर मध्ये सध्या गोलंदाजी करतोय रोहित गायकवाड. समोर तेवढंच मोठं नाव आहे ओमकार. हेलिकॉप्टर लुक, 5 चेंडूवर सलग 5वा षटकार आलाय ओमकार माळी, त्याच्या बॅट मधून लगावलेला हा षटकार. पाच चेंडूवर 5 षटकार मारण्याचा विक्रम केला आज या मैदानात हो ओमकार माळीनं. आज 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा विक्रम होईल का? काय कमालीची बॅटिंग दाखवली डेव्हिड 11 गावदेवी केळवणे संघाच्या या ओमकार माळीनं. या वेळचा बॉल थोडासा खालीच राहिलाय, बऱ्याच अवधीनंतर सुटकेचा निश्वास सोडला असेल तो म्हणजे निशांत 11 दादरपाडा संघानं. आणि इथून आता 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. डाव पटलावर दाबा लागल्या गेल्यात त्या डेव्हिड 11 गावदेवी केळवणे संघाच्या 54 आणि अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय कमालीची आज इनिंग साकारले केळवणे संघाच्या दोन्ही फलंदाजांना. अतिशय चांगला असा सामना रंगताना पाहायला मिळतोय. गावदेवी क्रिकेट क्लब व सतीशमूर्ती गावठाण आयोजित सरपंच चषक 2025 हा थरार एक महासंग्राम तुम्ही सध्या अनुभवताय. व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात लोकप्रिय ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आकाश शंकर टकले, त्यांच्या समेत गावदेवी गावठाण संघाचे एक आक्रमक खेळाडू दयानंद मडवी, या स्पर्धेला संपूर्ण लीड करणारे सुनील शेठ शांताराम शेठ मडवी आणि या स्पर्धेमध्ये अनेक खरं तर जे मान्यवर येतात त्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी किशोर मडवी असतील, धनंजय मडवी आणि उपस्थित गावदेवी गावठाण या सर्व सहकार्यांचा आपण आभार व्यक्त करूयात. अनेक खरं तर मैदानाच्या बाहेर तुम्हाला बरेचसे मान्यवर अनेक प्रेक्षक जोडले गेलेले पाहायला मिळतात. निसर्गरम्य वातावरण आहे. येत्या खरं तर कालावधीमध्ये ही 3री नवी मुंबई पाहायला मिळणार आहे. डेव्हलप अनेक ठिकाणी चालू आहे आणि ही खरं तर मनामध्ये इच्छा होती की जवळजवळ या क्रीडांगणामध्ये 30-35 वर्ष गावदेवी गावठाण या एकाच नावानं वन टीम वन ड्रीम हा संघ खेळलाय. हा संघ फक्त उरण तालुका मर्यादित राहिला नाही, रायगड, ठाणे, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा गावदेवी गावठाण नावाचा डंका गाजलाय. त्यामुळं आज मनामध्ये एकच इच्छा होती की या क्रीडांगणामध्ये एक स्पर्धा व्हावी, ती सुद्धा लाईव्ह, आणि या आमच्या मनामध्ये आठवणी राहाव्यात यासाठी या क्रीडांगणामध्ये गावदेवी गावठाण आयोजित ही शृंखला ठेवण्यात आले. त्यांचा आपण विशेष कौतुक करूयात. पण काय चांगली इनिंग साकारले डेव्हिड 11 गावदेवी गावठाण संघानं. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 54 आणि अजूनही षटक बाकी आहेत 2. यावेळी आणखीन स्वागत केलं यश पाटील, मोस्ट वेलकम, तू आलास आणि त्याचं स्वागत आहे पुन्हा एकदा त्याच आक्रोशानं. हरेश पाटीलच्या बॅट मधून आलेला आणखीन एक तडाखा, मिळतील 6 धावा. आज केळवणे संघानं सर्वांनाच प्रेमात पाडलंय. काय कमालीची बॅटिंग केली हरेश पाटील या खेळाडूनं. तो आला, तो लढला आपल्या संघासाठी. आकोटप्याचा बॉल, त्याला स्लॅश केले, चेंडू चालला आउट ऑफ द पार्क. हरेश पाटीलच्या बॅट मधून आलेला हा संलग्न बॅक टू बॅक दुसरा षटकार. द्यायला लागतोय प्रत्येक चेंडू सीमा पार. आता सध्या आम्हाला प्रश्न पडलाय बॅटच्या आतमध्ये स्प्रिंग आहेत की काय. प्रत्येक चेंडू सीमा पार जातोय. हरेश पाटील काय कमालीची बॅटिंग करतोय. फुलटॉस बॉल, आणखीन एकदा चेंडूला पाठवून दिलाय, लॉंग ऑन क्लिअर केलंय आणि यावेळी आणखीन एक आलेला आकाशाला गवसणी घालणारा लांबलचक षटकार. जणू काय आता प्रॅक्टिस मॅच चालू आहे की काय हा प्रश्न देखील मनामध्ये आला. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 72. 3 चेंडूवर संलग्न 3 षटकार आलेत हरेश पाटीलच्या बॅट मधून. मगाशी ओमकारनं 5 चेंडूवर 5 मारलेत. एक चांगली इनिंग स्टार्ट करून दिले डेव्हिड 11 गावदेवी केळवणे संघासाठी.
यावेळचा फटका फसला, एलिव्हेशन आहे कमी, पहिलाच हा मिस टायमिंगचा स्ट्रोक जरूर पाहायला मिळतोय, पण नो मॅच लँड मध्ये वैष्णव कासुकर वेगाने आलेत, चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, मिळत जातील या चेंडूवर 2 धाबा, 2 धाब्यांची धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या 74 धाबा, 74 रन्स. सकाळच्या 17 मध्ये ज्याप्रमाणे बॅटिंग केली होती उल्वे संघानं आणि त्यांना हरवलं दादरपाडानं, आणि आता केळवणे संघ आलाय त्यानं सांगितलंय देखील जरा यावेळचा बॉल इट्स अ वाईड बॉल, आणि चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, एक्स्ट्रा स्वरूपात इथून धावा जोडल्या जातील, धाव पटलावर धाबा लागल्या गेल्यात त्या 76 धावा, 76 रन्स. कदाचित अनेक प्रेक्षक सुद्धा हा मॅच पाहतात. आज केळवणे संघाच्या फलंदाजांनी प्रत्येकालाच प्रेमात पाडले. आज पनवेल तालुक्यातील संघ आलाय, विस्तारानं लोकसंख्येने सुद्धा मोठा हा गाव आहे. या विभागामध्ये तुम्ही गेलात तर अनेक तुम्हाला सण परंपरा साजरा करणारा हा गाव म्हणून पाहिला जातो. गणपती गौरा सारखा सण एकत्र येऊन हा गाव साजरा करत असतो, आणि या गावातून हा संघ दाखल झाला. गत वर्षामध्ये डीजे सॅम्स आणि वागेश्वर चस्काच्या माध्यमातून एक मोठा आम्ही आयोजन पाहिलं होतं. प्रमुख आयोजक आमचे मनीष शिवकर सुद्धा आहेत. यावेळचा हा बॉल थोडासा स्लोवर पद्धतीचा पाहायला मिळतोय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पण 2 धावा मिळाल्या जातील, आणि या 2 धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्यात. 78 धावा धावपटला लागत असताना आतापर्यंत सिंगल आली होती, डबल्स आलेत, आता मगातपासून षटकार चौकार षटकार चौकार हेच पाहायला मिळत होते. लोवर फुलटॉस हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, पण एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. रोहित गायकवाड येतात, सिंगल रन्स पूर्ण झाले, दुसरीसाठी पलटलेत देखील, 2 धावा मिळाल्या गेल्यात, आणि 80 धावा धाव पटलावर लागल्या गेल्या, त्या देखील 18 चेंडूंमध्ये. कम्मालीची बॅटिंग सध्या करत असताना केळवणे संघ. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 80. संचित टकले आम्हाला सांगतात ज्याप्रमाणे प्रॅक्टिसला करण मडवी अशा धावा बनवतो तशा धावा आता आल्यात. करण मडवीची सुद्धा तेवढीच बॅटिंग सर्वांना आवडत असेल. आता यूट्यूबला जा, करण मडवी ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. अनेक तुम्हाला व्हिडिओ जिथे तर करण खेळण्यासाठी दाखल होत असतो त्या स्पर्धेमध्ये तो उतरतो. त्याचा खेळ जर तुम्हाला पाहायचा असेल, त्याच्या खेळावर तुम्ही प्रेम करत असाल तर त्याच्या चॅनलवर सुद्धा तेवढंच प्रेम करा. करण मडवी ब्लॉग्स या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा नवीन असाल तर. बोलूयात आपण मैदानात. निमिष मोहिते आलेत. आल्या आल्या त्याचं सुद्धा स्वागत केलं जातंय. चेंडूला पाठवलंय आणि यावेळी आलेला आणखीन एक मोठा फटका. मिळतील 6 धावा. 7 बॉल खेळलाय आणि त्यामध्ये 6 षटकार आलेत ओमकार माळीच्या बॅट मधून. 7 मध्ये 36 बनवल्यात. निमिष मोहितेचं देखील स्वागत केलंय. 86 धावा धावपटला लागले गेल्यात. 4थं षटक प्रगतीपथावर. या वेळचा हा बॉल पडल्यानंतर भन्नाट वेग पाहायला मिळतोय निमिष मोहिते. तेवढाच एक नामवंत हा खेळाडू आहे, पण आज ओमकार माळी असेल आणि त्याच्या समेत हरीश पाटीलचा आपण विशेष कौतुक करूयात, ज्याने 9 बॉल मध्ये 35 बनवल्यात. एका बाजूला 7 बॉल मध्ये 36 वर खेळतोय ओमकार माळी. लोवर फुलटॉस होता. यावेळचा मिस टायमिंग फटका जरूर आहे. प्रीतम भोईर आलेत वेगानं आणि यावेळची महत्वाची कॅच टिपले ती म्हणजे ओमकार माळी या खेळाडूची. दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू होईल जेलबाद. दुसरा हाताला लागलाय डेव्हिड 11 गावदेवी केळवणे संघाला. पण एकदा बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या केळवणेकर. काय कमालीची बॅटिंग कळे ओमकार माळी या खेळाडूंना.
प्रयत्न झाला, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि इथून सिंगल रन्स मिळेल. धावपटला धाबा लागले गेल्या त्या 88 धाबा सध्याची पाहायला गेला तर दादरपाडा संघ क्षेत्ररक्षण करतोय, पण दिलखुश केणी आणि नितीन पाटील चिंचपाडा, विलास भगत नौपाडा आणि रुपेश पंडित दादरपाडा यांच्या वतीनं दादरपाडा संघासाठी शुभेच्छा येतात. आणि हा जर सामना दादरपाडा संघाने जिंकला तर त्यांच्या वतीनं मात्र 5000चं कॅश प्राइज दिलं जाईल. पण त्याच्या विपरीत घडलंय, चेंडूला पाठवून दिले लॉंग ऑफच्या वरतून सीमारेषा पलीकडे, आणखीन एक तडाखा, धावा मिळतील 6. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 94 धावा आणि 95 धावांचं आव्हान ठेवलंय निशांत 11 दादरपाडा संघासमोर. चला बॉल आमच्यापर्यंत पोहोचवा. नऊ ओव्हर खेळलेत आणि 9 ओव्हर मध्ये 197 धावा केळवणे संघाने काढल्या. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 9 ओव्हर मध्ये त्यांनी 197 धावा कुठल्यात. मगाशी 103 आल्या होत्या, आता 94 आल्या 4 ओव्हर मध्ये. आणि दोन्ही मॅचेस मध्ये हरेश पाटील हे नॉट आउट राहिलेत. म्हणजे बंटी मात्रे येताना पाहायला मिळतात. नावा शेवा खरं तर इथे इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये त्यांचं फार मोठा कॉन्टॅक्ट आहे. अनेक खरं तर इम्पोर्ट एक्सपोर्ट जे कंटेनर होतात आणि त्या अनेक ड्रायव्हरांसोबत ज्यांचे संपर्क असतात अशी बंटी म्हात्रे यांचं इथं आगमन झालंय. दादरपाडा संघाची अक्षरशः बिकट परिस्थिती करून ठेवल्या. कळवणे संघानं सुरुवातीला दासई संघाच्या विरुद्ध 103 आल्या होत्या आणि आता 94 आल्या, त्या सुद्धा 4 ओव्हर मध्ये प्रत्येक गोलंदाजाच्या विरुद्ध चोप दिलाय. त्यामुळे आज दादरपाडा संघ थोडासा बॅकफुटला जरूर गेला, पण मगाचा सामना विसरून चालणार नाही. एका बाजूला रॉयल स्पोर्ट उलवे संघ होता, त्याला सुद्धा 4 षटकांमध्ये 73 धावा चेस केल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा तेवढीच मजा पाहायला मिळेल. निमिष मोहिते आणि दुसऱ्या बाजूला ओमकार कोळीची बॅटिंग सुद्धा विसरून चालणार नाही. आपण वळूया दुसऱ्या सत्राकडे, जिथं कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकणार आहात. डॉक्टरजीचा आवाज अर्थात आमचे संयम जिगर त्यांचा आवाज ऐकूयात. धन्यवाद. धन्यवाद विपुलजी पाटील. चला मैदानाच्या आतमध्ये अगदी आहाकार माजवला फलंदाजांनी. 93 धावा कुठल्यात आणि 94 काढल्यात आणि 95 धाव संख्येचं भलं मोठं आव्हान. मागील मॅच मध्ये याच डेव्हिड 11 गावदेवी केलवणे टीमने 103 काढल्या. इथे देखील मगाशी देखील उल्लेख केला की 9 ओव्हर आतापर्यंत या प्रतियोगितेमध्ये या स्पर्धेमध्ये केलवणेचे खेळाडू खेळलेत. 9 ओव्हर मध्ये त्यांनी 197 हा धाव संख्येचा विक्रम बनवला. अफलातून बॅटिंग, सर्वांची मन जिंकत असताना केलवण्याचे खेळाडू. दुसरीकडे या मॅचला जिंकण्यासाठी बनवायचे आहेत जवळजवळ 95 धावा. 24 बॉल 95 धावा. सलामीचे खेळाडू आलेत निमिष मोहिते आणि त्याच्या सोबतीला ओमकार कोहली. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. बॉलिंग ट्रॅक वरती सांघिक पहिले षटक घेऊन ओमकार माळी हा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये. 24 बॉल 95 धावा. पहिला बॉल. राऊंड द विकेट्सना ज्या पद्धतीने बॅटिंग केले केलवण्याच्या खेळाडूंनी त्याच पद्धतीनं इथे सुरुवात करत असताना पहिलाच बॉल उडवलाय सीमा पार षटकार. पहिला बॉल आणि त्याला पाठवले सीमारेषा पलीकडे ओमकार कोळी आणि त्याच्या सोबतीला निमिष मोहिते. स्ट्राइक एंड वर तुम्ही निमिषला पाहताय ज्या कारणून मागील मॅच मध्ये 12 बॉल मध्ये 44 काढल्यात.
प्रतिभाशाली खेळाडू आहे, परंतु इथे टार्गेट तर अगदी मोठं 95 धावा आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही खेळाडूंना पहिल्या बॉल पासून आक्रमण करणं महत्वाचं राहील. ओ षटकार आला, त्याच्यानंतर तगडा बाउन्सर. प्रश्न विचारला लगेच फलंदाजांना देखील. चांगली कौशल्यता गोलंदाजीमध्ये ठासून भरली सांगत असताना केलवण्याचे आज प्रेक्षक देखील खुश झालेत. ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स आज अनेक सारे प्रेक्षक मॅच मध्ये लाईव्ह आहेत आणि घर बसला देखील प्रेक्षक मॅच एन्जॉय करतायत. आणखीन एक बाउन्सर बॉल, बॅटचे लागले एज, बॉल चाललाय डिक्लेअर स्पॉट मध्ये. एक सिंगल न संघाची धावसंख्या बिनबाद 7 या धावसंख्येवरती. बॅट्समन ओमकार, त्यासाठी हा बॉल. आणखीन एक चांगला चेंडू रिलीज करत असताना दबाव वाढल्या, पूर्णपणे मॅच मात्र कठीण बनवण्याचं काम करतायत गोलंदाज. तरी देखील पारितोषिक आले महेश मडवी यांच्याकडून. जर निमिषनं सामना जिंकवला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज निमिष मोहितेला देण्यात येईल. 95 धावसंख्येचा पाठलाग, टार्गेट मोठ्या, परंतु तरी देखील पाठीराखे त्यांनी पारितोषिक लावलाय. कमालीचा कॅच पकडलाय, पॉइंटला फिल्डर उभा आहे आणि एक वेगवान कॅच सरळ हातामध्ये जाऊन विस्तावलाय आणि ओमकार कोहलीच्या खेळीला दिलाय पूर्णविराम. पहिला धक्का निशांत 11 दादर पडाला. पहिला खेळाडू बाद झालाय, विवेक कासूकर हा खेळाडू मैदानामध्ये येताना पाहायला मिळतो. वन डाऊनच्या भूमिकेत निशांत 11 दादरपाडा टीमचे खेळाडू आणि डीजे ऑपरेटर डीजे मॅडी हे देखील मॅच एन्जॉय करतायत. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा टीमला. इथे खराब परफॉर्मन्स बॅटिंग डिपार्टमेंट दादरपाडा टीम. बॅटचे लागले एज, मागच्या दिशेने बॉल देखील डिक्लेअर स्पॉट मध्ये रन्स मिळते. एक सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ झालाय पूर्ण आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना फक्त आणि फक्त 8 धावा या धाव फलकावरती. शेवटचे 18 चेंडू आणि 87 धावा. मॅच मध्ये पुन्हा एकदा औपचारिकता कदाचित, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी करतात डेव्हिड 11 गावदेवी केलवणे टीम पनवेल परिसरातील संघ आणि त्यांच्या विरोधात उरण तालुक्यातील निशांत 11 दादरपाडा संघ. मोठा बाउन्सर ऑप्स्टमच्या बाहेर चालला. वाईट +1 बॉल डिक्लेअर स्पॉट मध्ये देखील वाईट बॉलचा इशारा दिला अंपायर्सने. या 2 धावेने संघाची धावसंख्या आतापर्यंत 1 बाद 10 धावा. मॅच मध्ये तेवढा इंटरेस्ट राहिला नाहीये, कारण ज्या पद्धतीने स्कोर बनला 85 काढायचे आहेत येणाऱ्या 18 बॉल मध्ये. प्रत्येक ओव्हर मध्ये 4-5 षटकार. मागील मॅच मध्ये आपण मागील सत्रामध्ये हरेशला पाहिलं, ओमकारला पाहिलं. तशा पद्धतीने परफॉर्मन्स हा तुम्हाला या मॅच मध्ये द्यावा लागेल. आता थोडासा खाली राहिला, मागील बॉल थोडासा जास्त प्रमाणात टेक ऑफ झाला. इथे ऑप्स्टमच्या बाहेर करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल अंडर प्रेशर निशांत 11 दादरपाडा. पहिली मॅच चित्त थरारक सामना त्यांनी जिंकला. अगदी वेगानं धावसंख्येचा पाठलाग केला. 77 धावा. इथे त्यांच्या विरोधात 95 धावा. मात्र 4 ओव्हर. मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय. लॉंग ऑफला फिल्डर उभा, पकडलाय कॅच आणि इथून आणखीन एक धक्का दिलाय निशांत 11 दादरपाडा टीमला. 2 खेळाडू बाद. दोन खेळाडू आतापर्यंत बाद झाले आणि चौथ्या क्रमांकावरती प्रीतम भोईर हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. इन अप नंबर 4. थोडस प्रेक्षक देखील कंटाळतात, कारण ज्या पद्धतीचं वातावरण, एकतर्फी मॅच प्रेक्षकांना पाहायची नसते. त्यांना इंटरेस्टिंग मॅच, रोमांचक स्थितीमध्ये येणारे सामने महत्वाचे असतात. परंतु इथे ज्या पद्धतीने खेळलेत, फटका चांगला, लाजवाब स्ट्रोक, बॉलला पाठवले सीमा पार. प्रीतम भोईरच्या बॅट मधून एक नेत्रदीपक दमदार सिक्सर.
देवा ग्रुप आवरे टीम उपस्थित झाला इथे आणि पुढची मॅच तुम्हाला खेळायची आजच्या दिवसामध्ये सेमी फायनल. क्लीन बोल्ड केलंय, परफेक्ट यॉर्कर. हरीश पाटीलचा मिसाईल बॉल जाऊन आदळला स्टंप वरती. विकेट क्रमांक 3 प्रीतम भोईर बॅक टू पॅव्हेलियन. तीन खेळाडू बाद झालेत, नवीन खेळाडू आहेत 5व्या क्रमांकावरती. श्रीनिवास मोहिते हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. 5व्या क्रमांकाचा खेळाडू. प्रचंड मोठा धावसंख्येचा डोंगर उभा केलाय केलवणे टीमनं. लॉफ केलाय श्रीनिवासनं सरळच्या दिशेनं. बॉल जाईल अगदी समोर, सीमा पार. षटकार. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं. टेकअप होत असताना डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू. 2 षटकांचा खेळ झालाय पूर्ण आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर निशांत 11 दादरपाडा 3 बाद. धाव फळकावरती धावा आहेत 22 धावा. बॉलचा उर्वरित खेळ औपचारिकता मॅच मध्ये. आडव्या बॅटने निमिष मोहिते खेळण्याचा प्रयत्न केला. आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅक वरती नितीन येत आहेत 3ऱ्या षटकामध्ये. डेव्हिड 11 गावदेवी केळवणे टीम. या टीमकडे फलंदाजी स्ट्रॉंग आहे. सलामीचे खेळाडू आपण पाहिले अगदी आक्रमक. पहिल्या बॉल पासून मोठे फटके खेळताना पाहायला मिळाले. इथे निमिषचा फटका हवेमध्ये संचारलाय. उंची जास्त आहे आणि लांबी देखील तेवढीच जेवढी दादरपाड्याच्या समर्थकांना हवी होती. बॉल सीमा पार. षटकार. दुपारच्या सत्रामध्ये मोठी धावसंख्या बनताना आपण पाहतोय. यावेळीचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. आणखीन एक एक्स्ट्रा रन या बॉल वरती. चला आवरे टीमचे कॅप्टन या देवा ग्रुप आवरे संघाच्या कर्णधाराला विनंती असेल. नाणेफेक आपण याच्यानंतर करणार आहोत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जॉईंट व्हा. मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसलाय. 2 खेळाडू कॅच मागे चाललेत आणि ते कॅच ड्रॉप. कॅच निसटल्या हातातून आणि रन्स मिळेल. इथे देखील एक जी फॉर्मॅलिटी आहे ती देखील आपण पूर्ण करूया कारण मॅच जिंकणं कठीण आहे. निशांत 11 दादरपाडा फक्त आणि फक्त 30 धावा. 94चा पाठलाग. 95 धाव संख्येचा पाठलाग. बॅटची एज. मागच्या दिशेनं बॉल. रन्स मिळते फक्त आणि फक्त एक डिक्लेअरच्या साहाय्याने एक सिंगल. 31 रन्स 31 धावा. आडव्या बॅटने निमिषसाठी हा चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. पकडलाय. सुंदर कॅच आणि निमिष मोहिते याची देखील खेळी इथे संपुष्टात. बॅट्समन बाद. बॅट्समन चेतन भोईर नवीन खेळाडू क्रीडांगणामध्ये आलाय. चेतन भोईर फलंदाज. 3ऱ्या षटकामध्ये आपण गोलंदाज पाहू शकताय. नितीन ठाकूर आतापर्यंत 5 बॉलचा 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उर्वरित 8 चेंडू या सत्रामध्ये.
चांगली स्पर्धा आपण एन्जॉय केली गावदेवी क्रिकेट क्लब व सतीश स्मृती चला शेवटचा बॉल राहिला लास्ट बॉल क्लीन बोल्ड चेतन बोईर क्लीन बोल्ड आणखीन एक धक्का गोलंदाज त्यातला अंतिम षटक स्वप्नील येतील अंतिम षटकामध्ये श्रीनिवास आणि त्याच्या सोबतीला यश लॉफ केलाय श्रीनिवास मोहितेचा फटका बॉल चाललाय खेळाडू कक्षामध्ये सीमा पार षटकार चेंडू मागील मॅच मध्ये बलाढ्य जासई टीमला एकतर्फी पराभूत केलं इथे देखील एकतर्फी मॅच आणि तिथपर्यंत आता पोहोचणं पूर्णपणे कठीण आहे चांगली किमिया साधली फलंदाजांनी फलंदाजांचा आपण विशेष कौतुक करतोय डायरेक्ट हिट काम बनेल रनआउटची संधी खेळाडू इथे पोहोचलेत प्रॉपिंग क्रीज मध्ये रस मिळते फक्त एक सिंगल पुढची मॅच देवा ग्रुप आवरे ज्या संघानं सकाळचं सत्र गाजवलं 2 सामने जिंकत सेमीफायनल मध्ये दाखल झाला ऑफिशियल शेवटचा कॉल चला कॅप्टन त्वरित आपण टॉस साठी या देवा ग्रुप आवरे टीम उपस्थित झालात आपण आणि टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतोय तुम्हाला त्याच्यानंतर पुढची मॅच तुम्हाला खेळायची आहे पुढचा सामना देखील 4च षटकांचा राहील आज पहिला दिवस स्पर्धेचा आणि वेळेवरती स्पर्धा सुरू झाली बॉल ला उडवलाय ते श्रीनिवास मोहिते जाता जाता आपली छाप सोडायची हे सांगणारा हा षटकार याच दरम्यान आपण सन्मान करूया अनिल पाटील यांचा आपण सन्मान करूया अनिल पाटील यांचा सन्मान आपण मुख्य कक्षामध्ये करणार आहोत शेवटचा बॉल राहिला या मॅच मध्ये शनिदास म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते आम्ही सन्मान करतोय अनिल पाटील यांचा सन्मान स्वागत आहे आपलं आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि या स्पर्धेचा भाग बनलात शेवटच्या बॉलवरती षटकार पण तू मॅच जिंकले डेव्हिड 11 गावदेवी केलवणे टीमनं मनपूर्वक अभिनंदन सेमीफायनल मध्ये दाखल झालाय आणि आता मात्र पुढची लढत इथून डेव्हिड 11 गावदेवी केलवणे आणि त्यांच्या विरोधात देवा ग्रुप आवरे दोन्ही टीमशी कर्णधार त्वरित आपण मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो जाईल ओमकार माळी ओमकार की जय जयकार तो ठरला या मॅचचा सुपर हिरो हरेश पाटीलने देखील कमालीची बॅटिंग केली परंतु आमच्या स्कोररच्या अहवालानुसार ओमकार माळी ठरला मॅन ऑफ द मॅच